सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा माझा वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. वाक्य लक्षपूर्वक ऐका. भजनाची गोडी आहे म्हणून पुणे जिल्ह्यात बरेच सप्ते बंद असून संचारबंदीत सुद्धा शेळकेवाडीत सप्ताह आहे. तुम्हाला काय वेगळी भजनाची गोडी सांगायची आहे की नाही? कारण आहे बघा, दरवर्षी सप्ताह करणं वेगळं, यावर्षी करणं वेगळं आणि 8-10 दिवसात करणं आणखी वेगळं. कळतं माझं बोलणं? आज बरेचसे कार्यक्रम बंद आहे महाराज, कारण संचारबंदी आहे ना. डान्स बारला परवानगी आहे, दारूच्या दुकानाला परवानगी आहे, तमाशाला सगळ्या गोष्टीला परवानगी आहे. फक्त कीर्तनाला तेवढी परवानगी नाही, कारण कोरोना सज्जने तो फक्त कीर्तनात येतो. ते मोर्चात पार्ट्यात राजकारणी लोकांकडे जात नाही, शाकाहारी येतो. लक्षात आलं का? बरं असं आहे ना महाराज. काल मला एक चालता चालता म्हणे, महाराज कोरोना वाढायला लागला. म्हणलं अरे ते वर्षाचं झालंय ना आता, नाही कळलं? तुम्ही प्रसाद घ्या, प्रसाद घ्या. लक्षात ठेवा, वाढदिवस आहे ना 22ला आता त्याचा, बरोबर आहे ना महाराज? वाटलं होतं गेला पण आला पुन्हा, जोरात वाढदिवसाची तयारी केली. बरं असं आहे ना मामा, ह्या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे, पण हे रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती. मी तर म्हणतो मास्क लावून लावून जोपर्यंत नाक चीनसारखं चट्ट होत नाही तोपर्यंत हे काही जात नाही. बरं, या कोरोनाने एक चांगलं केलं मकरंद दादा, बायकोला कळायचंच बंद झालं हा वास दारूचा आहे का सॅनिटायझरचा. एवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला केला बघा. काही गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या ना. काय चांगलं केलं ऐका. ज्याला कधीच परिवाराला वेळ देता येत नव्हता त्याला फुल टाईम परिवाराला वेळ देता आला. कशामुळं? कोरोनामुळं. कोरोनामुळं वेळेवर जेवण मिळालं. कशामुळं? कोरोनामुळं. पाहिजे तेवढी झोप मिळाली. कशामुळं? कोरोनामुळं. 6 महिन्याचं राशन, खाल्ल्याला जागा, 6 महिन्याचं राशन फुकट मिळालं. कशामुळं? कोरोनामुळं. ज्याला लग्न करायचं मुलीचं एकरभर विकायची वेळ येत होती ते पैसे वाचले. कशामुळं? कोरोनामुळं. एखाद्याच्या मुलीला भांडं द्यायचं 10-20 हजाराचं ते पैसे वाचले. कशामुळं? कोरोनामुळं. कमी माणसात लग्न होऊ शकतं कळलं? कोरोनामुळं. कमी खर्चात लग्न होऊ शकतं कळलं? कोरोनामुळं. बिना पत्रिकेचं लग्न होऊ शकतं कळलं? कोरोनामुळं. बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं कळलं? कोरोनामुळं. बिना बँडचं लग्न होऊ शकतं कळलं? कोरोनामुळं. बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं, बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं कळलं? कोरोनामुळं. महाराज ऐका, जे जास्त हवेत होतं त्याला जमिनीवर जर कोण आणलं असेल तर कोरोनानं आणलं आहे की. जे साहेब होतं मोठं ते लॉकडाऊनमध्ये गावात आलं, त्याला वाटलं गावात जायला आपल्याला कोण अडवतंय, गावातलं फाटकं बी म्हणे 14 दिवस वावरात. साहेब असाल पुण्याची नाही तर मुंबईची, गवारीवाडीत जमत नाही, इशेळकेवाडीत जमत नाही. लक्षात ठेवा, नशाच गेली महाराज माणसाची. लक्षात घ्या, चांगल्या माणसाला जमिनीवर जर आणलं असेल तर कोरोनाने आणलं. लक्षात घ्या बरं का. म्हणून कोरोनानं खूप काही शिकवलं आपल्याला. अजून सांगेन मी तुम्हाला, घरच्या अन्नाची किंमत कोरोनामुळं कळाली, आपल्या माणसाची किंमत कोरोनामुळं कळाली, परिवाराची किंमत कोरोनामुळं कळाली. ज्या पोरानं मुंबई पुण्याचं घर मायबापाला दाखवलं नाही त्या पोराला गावात घेण्यासाठी मायबापानं गावासोबत वैर पत्कारलं, तेव्हा मायबापाची किंमत कळाली, या कोरोनामुळं कळाली. महाराज लक्षात ठेवा. आणखी सांगेन मी तुम्हाला, कोरोनानं बऱ्याचशा गोष्टी जाणून दिल्या. मंदिरं बंद असल्यानंतर किती वेदना होतात आणि मानवी जीवनाला दर्शनाची किती गरज आहे, त्या देवाची किंमत कळाली कोरोनामुळं. आषाढी कार्तिकीची वारी नसल्यानंतर वारकऱ्याला किती वेदना होतात, त्या वारीची किंमत कळाली कोरोनामुळं. बऱ्याचशा गोष्टी कोरोनानं कळून दिल्या महाराज, आहे का नाही? अजून सांगेन, आता या कोरोनावर लस आली, पण ही लस आल्या आल्या गावातल्या काड्या करणार राहील द्या. म्हणजे ते मेले तर गाव सुरक्षित, वाचले तर लस सुरक्षित. याच्यापेक्षा वेगळं काय सांगता येणार आहे महाराज. अजून सांगेन तुम्हाला, बऱ्याचशा गोष्टी कोरोनानं जाणून दिल्या. मामा, महिन्यातून 50 कीर्तनं तर मला सहज असतात, तरी कमी वाटायची. आता 10 जरी झाली तर समाधान वाटायला. हे समाधान शिकवलं असेल तर कोरोनाने शिकवलं, हे समाधान. आणि तुमच्यासाठी एक सांगतो, आम्ही पैशाविना राहू शकतो हे तुम्हाला कोरोनामुळं कळलं असेल.
आम्ही पैशाविना राहू शकतो, पण आम्ही कीर्तनाविना राहू शकत नाही. हे कळलं जर असेल तर पैशाविना हा फेटा बांधल्याच्या नंतर आणि या गादीवर उभं राहिल्याच्या नंतर महाराष्ट्रातला असा एकही कीर्तनकार नाही का त्याला 2 तासात आठवत असेल मी पैशासाठी कीर्तन करतोय. एकही वादक नाही, एकही गायक नाही. जाऊ द्या, आमच्या बाबतीत आम्ही खोटं बोललो, तुमच्या बाबतीत बोलतो. तुम्ही 2 तास जेव्हा आमच्या समोर कीर्तन ऐकायला बसता, या 2 तासात तुमच्या मनात एकदा तरी येते का हो या महाराजाला आपण पैसे ठरवून आणले बुवा? येतं का मनात? नाही. जे तुमच्या बाबतीत बोललो ते आमच्या बाबतीत बोललो. कोटीनं जरी रुपये कोणी आमच्या घरी आणून टाकले आणि म्हणले कीर्तन करू नका, तर आम्ही राहू शकत नाही. लक्षात ठेवा बरं का. कीर्तन केल्यानंतर मिळतो तो भाग वेगळा आहे हो, पण कीर्तनच त्याच्यासाठी करतो हे म्हणणं अजिबात उचित नाही. या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच महाराजांना ऑनलाईन भजनं, ऑनलाईन कीर्तनं, प्रवचनं केले, त्याचे पैसे नाही मिळाले महाराज. हे लक्षात ठेवा. हे शिकवलं जर असेल आपल्याला तर कोरोनाने शिकवलेलं आहे. म्हणून अनेक गोष्टी शिकवल्यात, लक्षात घ्या. म्हणून एकच सांगेल जाता जाता, जेवढं भजन करता येईल तेवढं भजन करा, जेवढं दान करता येईल तेवढं दान करा महाराज, जेवढा दान धर्म करता येईल तेवढा दान धर्म करा. परवाच एक चालता चालता मी छोटासा व्हिडिओ पाहिला, आवडला म्हणून बोलतो. एक श्रीमंत शेठजी होता, तुम्ही कदाचित ऐकलेला असेल. त्या श्रीमंत शेठजीनं विचारलं, मला स्वर्गात पैसा घेऊन जायचा आहे, याचं काही उदाहरण सांगा, काहीतरी सांगा, मला स्वर्गात पैसे घेऊन जायचे. लक्ष द्या बघा माझ्याकडे. स्वर्गात कसे पैसे न्यायचे हो? स्वर्गात पैसे नेता येतात का? बोला बरं. हां जय. स्वर्गात पैसे नेता येतात का? बोला बोला माझ्याकडे बघा. स्वर्गात पैसे नाही. पण ऐका, त्या माणसाने उत्तर फार सुंदर दिलं, खिल्लारी महाराज. ते म्हणे, का हो तुम्ही कधी विदेशात फिरायला गेले का? जरा लक्ष द्या. हा म्हणे, विदेशात फिरायला गेलो ना. मग तुम्ही विदेशात जात असताना तिथं काय केलं? म्हणे, काय नाही. एअरपोर्टला गेल्याच्या नंतर, माझ्याकडे लक्ष द्या, एअरपोर्टला गेल्याच्या नंतर मी काय केलं, आपली पैसे जे होते ते पैसे तिथं जमा केले आणि ज्या देशात मला फिरायला जायचे तिथले पैसे मी घेतले आणि तिथं जाऊन मी खर्च केले आणि मी तिथं चालवली. म्हणजे आपल्या भारतातले पैसे विदेशात चालतात का? बोला बोला बोला. स्विस बँकेत चालतात, पण असे चालतात का? बोला. भारतातले पैसे विदेशात जमत नाही, करन्सी बदलावी लागते, नोटा बदलाव्या लागतात. मी कॅनडाला गेलो होतो मागच्या वर्षी, नोटा बदलून घ्याव्या लागतात महाराज, नोटा बदलून घ्याव्या लागतात. ऐका, तसं स्वर्गात जर तुम्हाला पैसे न्यायचे असेल तर स्वर्गातली करन्सी आहे पुण्य. तुम्हाला तुमचा पैसा पुण्यात कन्व्हर्ट करावा लागेल, बदलावा लागेल. आणि जेव्हा तुमचा पैसा पुण्यात बदल होईल तेव्हा तुम्ही त्याला स्वर्गात घेऊन जाऊ शकता. आणि ते पुण्य जर मिळवायचं असेल तर त्यासाठी दान करणं हा सगळ्यात मोठा मार्ग आहे महाराज. म्हणून सोपानरावजी शेळकेने एवढा मोठा दान पुण्याचा साठा करन्सी बदलली आणि हे स्वर्गात घेऊन गेले महाराज. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, यासाठी काहीतरी चांगलं करावे. माझं बोलणं लक्षात ठेवा. काहीतरी चांगलं केल्याशिवाय आपण स्वर्गात कीर्ती नेऊ शकत नाही. तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे, चांगल्याने जीवन तर हा महाराज लक्षात ठेवा. म्हणून एवढा मोठा कोटीनं ज्या जमिनीचा भाव आहे, ही जमीन फुकट दान करणं हे एवढंही सोपी गोष्ट नाही महाराज. अरे 1 रुपया पडला तर 3 वेळेस मारून कलून पाहत असतो, हे सोपं नाही. पण महाराज, पुणे तिथे काय उणे असे बरेचसे लोक म्हणतात आणि त्याचे उदाहरणं कित्येक तरी आहेत. चालता चालता मगाशी दादा म्हणले जास्तीत जास्त महाराज लोक मराठवाड्यातले आहेत. बरोबर आहे, पण जास्तीत जास्त महाराजाला सांभाळणारे लोक पुण्यातले आहेत. हे अतिशय महत्त्वाचं आहे. लक्षात, काय देतील हे पुणेकर यांचं सांगता येत नाही महाराज. अजून सांगेन, मला चालता चालता आणखी एक मार्गदर्शन करायचं. मामा आहेत, मामाने पृथ्वीराज बाबांना एवढं जीव लावलं, अजून ती निष्ठा श्रद्धा कायम आहे. काही काही माणसाला मानावं लागेल. आमचे भोयर अण्णा वारकरी फाउंडेशनच्या वतीनं वारकऱ्यांना ॲम्ब्युलन्स, आम्ही एक शब्द टाकला त्यांनी ॲम्ब्युलन्स दिली महाराज. हे सोपं नाही, लक्षात ठेवा. सांभाळणारी माणसं आहेत हे इकडं आहेत, म्हणून हा एवढा मोठा आश्रम या ठिकाणी उभा राहिला. आणि तुमचं भाग्य आहे, लक्षात घ्या, तुमचं भाग्य आहे की एवढे महंत महाराज मठाधिपती तुमच्या गावात 7-7 दिवस थांबतात. हे तुमचं भाग्य आहे. लाखोचे कोट्यावधीचे आश्रम बाबांसाठी तयार आहेत, ते महाराज महंत आहेत, लक्षात ठेवा. पण ते इथं थांबतात आणि हे आपलं काहीतरी भाग्य आहे. म्हणून जाता जाता एकच सांगेल, जेवढं दान धर्म करता येईल तेवढा दान धर्म करा. आणि ते वडिलाचा वारसा बाबाजी सुद्धा जपत आहेत. लक्षात ठेवा. आपुल्या हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा.
माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. जब अनाज खत्म होता है तो इंसान मरते हैं, लेकिन संस्कार खत्म हो जाते हैं तो इंसानियत मरती है. अन्न संपलं तर माणसं मरतील, पण संस्कार संपले तर माणुसकी संपून जाईल. म्हणून आपल्या लेकरांवर चांगले संस्कार टाका. अजून कोरोनाचा एक फायदा महाराज, कोरोनामुळं 15 ते 20 पोरं गीता शिकायला आले, हे कोरोनाचा एक फायदा आहे. मकरंद दादांकडं मुलं, या पोरांसाठी टाळ्या वाजवा बघा. महाराज काही वर्षापूर्वी मी याच लाईनीत उभा होतो आणि त्याच लाईनीतून मी आज इथं आलोय आणि 4-5 राज्यात मी आज फिरतोय. हे केवळ संस्कारानं घडलं, बाकी कशानं घडलं नाही. म्हणून जब सांगू तुम्हाला, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण त्या संस्कृतीला जपा. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे महाराज. इतर देश जेव्हा भारताकडे पाहतात तर भारतात पाहण्यासारखी संस्कृती आहे. जिजाऊ आईसाहेबांना जर शिवबा राजावर संस्कार टाकले नसते तर शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक झाले नसते. काय ताकद आहे शिवाजी नावातली. एका महिन्यापूर्वी पुतळा आपल्या इथं उभारला आणि तुम्हाला सांगतो, आम्ही आमच्या गावात 12 फूट ते 15 फुटाचा पुतळा शिवाजी महाराजाचा शिवजयंतीला बसवला. हे कोणाची परवानगी नाही, फिरवानगी नाही, काय नाही, दिवसा बसवला महाराज. अरे ज्या राजाने आपल्याला राहायला जागा दिली त्यांना राहण्यासाठी जर परवानगी मागायची वेळ असेल तर हे दुर्भाग्य आहे, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे ना. मग एकच जाता सांगेल, 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती आहे. एक म्हणे महाराज, कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काय देव होते का? त्याला म्हणलं, दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगू शकतो. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एकच राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. राजाने आपल्यासाठी हे कर्तृत्व करून ठेवलं. त्या राष्ट्रात जन्म घेतलेले आपण माणसं आहे, पण साठे महाराज या महापुरुषाला लोकांनी जातीत वाटलं. शिवाजी महाराज मराठ्याचा, भगवान बाबा वंजाऱ्याचा, सावतामाळी माळ्याचा, नरहरी सोनार सोनाराचा, रोहिदास चांभार चांभाराचा, महाराणा प्रताप राजपुताचा, बाळूमामा धनगराचा, बसवेश्वर वाण्याचा, सेवालाल बंजाऱ्याचा, या महापुरुषाला लोकांना जातीत वाटलं. ऐका, शिवाजी महाराज जर जातीवादी असते तर न्हावी समाजातल्या जीवा महालांनी त्यांच्यासाठी जीव दिला नसता. भगवान बाबा जातीवादी असते तर गादीवर भीमसिंह महाराज राजपूत बसले नसते. ऐका, एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं फार सोपं आहे. एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं फार सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं फार अवघड आहे. पण महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालण्याची गरज आहे. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतती. त्या रस्त्यानं आपण चालण्याची गरज आहे. बोलण्यासारखं खूप आहे, घड्याळ थांबायला तयार नाही आणि माझी पाहिजे तेवढी मानसिकता व्यवस्थित नाही. म्हणून एकच जाता जाता सांगेन, बस महाराज विना राहू शकतो पण कीर्तना विना राहू शकत नाही. याच्यासाठी मी सांगेन, इथं शेळकेवाडीच्या जवळ आल्याच्या नंतर घरून फोन आला की पुळत भावाचा मुलगा, तरुण मुलगा वारला. त्याच्यानंतर पुढं यावं का मागे जावं काहीच कळत नव्हतं. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणून एकच सांगेल, पण उभं राहिल्याच्या नंतर काही जाणवलंही नाही. भगवंताचं भजन आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. हे प्रमाण डोळ्यापुढं आलं म्हणून हा बोलण्याचा व्यवहार या ठिकाणी केलेला आहे. पुन्हा एकदा एकच सांगेल, लाख आते हैं लाख जाते हैं लेकिन लाख आने से एक की कमी कभी पूरी नहीं होती है. या कोरोनात अनेक माणसं सोडून गेले महाराज. पण प्रत्येकासोबत असं वागा ना की ही भेट आपली शेवटची आहे, या भेटीसोबत वागा. म्हणून म्हणतात ना,
मिलन सात दिन का था हमारा तुम्हारा, मिलन सात दिन का था हमारा तुम्हारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन सात दिन का था हमारा तुम्हारा, मिलन सात दिन का था हमारा तुम्हारा. काही क्षणात जीवन आहे. एकदा परमार्थात जोखून घेतलं ना महाराज की तो माणूस परिवाराचा राहत नाही. एकदा परमार्थात आला की तो माणूस फक्त समाजाचा होत असतो. म्हणून दादाओ एकच सांगेल, जेवढं जपता येईल तेवढं जपा, एवढी जाता जाता विनंती करेल. पुन्हा एकदा सांगेल, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागा. कोट्याधीश माणसं सर्व सोडून या ठिकाणाहून निघून गेले. जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा, एवढीच जाता जाता विनंती करतो. पुन्हा एकदा एवढ्या छोट्याशा गावात एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घडून आणलात. आणि 4 वर्षे झाले मला इथं आणण्याचा अट्टहास मकरंद दादा असतील, बाबाजी असतील यांचा आहे, पण योगायोग आला नाही. आणि यावर्षी हा योगायोग. आबांना तरी मी 2-4 वेळेस मध्ये फोन केला की राहू द्या, कॅन्सल करा, राहू द्या, मला एकच कीर्तन इकडं आहे, गावाकडेच कीर्तन आहेत, परत कॅन्सल होईल हे. म्हणले नाही महाराज तुम्ही या, सप्ताह होणार आहे, सप्ताह होणार आहे, तुम्ही या. म्हणून हा योग या ठिकाणी घडून आलेला आहे. मृदंगाचार्य आमचे सटले महाराज असतील, गायनाचार्य संगीत विशारद नारायण गुरुजी, तुमच्या भागाचं भूषण वैभव माझे मित्र मुळशी भूषण संगीत विशारद सोमनाथदादा साठे असतील, संगीत विशारद भजन सम्राट देवकर महाराज आहेत, संगीत विशारद भजन सम्राट आमचे रवी गुरुजी पवार आहेत, इकडं मुळशी भूषण संगीत विशारद येवले गुरुजी आहेत, आदी करून सगळी महाराज मंडळी, मामा आहेत, जीवन मामा आहेत, फाले महाराजही वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, आबा आहेत, अण्णा भोयर अण्णा आहेत, आमचे ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक कोंडे महाराज, बाबाचा माझा चांगला परिचय आहे, कोंडे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणखी काही मंडळी, सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. 9 वाजले, वेळ संपला. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर
वा शाबास तो या भावा
सापडला सापडला संतदर्शनी
पद्मनाभ पद्मनाभ जोशीला नवनाथ महाराज आणि दत्तात्रय महाराज यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. सटले महाराज तर नामवंत वादक आहेतच, त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचं नावही मोठं आहे. पण या बाळासाठी एकदा टाळ्या वाजवा सांगा. या वयात एवढी समज वाजवण्याची कमी लोकांना मिळते. म्हणून अतिशय गोड वाजवतो बाळा तू, अतिशय सुंदर. चौरंगी नाद नाव आहे का? वा, वाजव नाही तसं चौरंगीच आहे बरं का. म्हणून आता एवढ्यावर थांबायचं नाही. फक्त हां, मी कौतुक केलं म्हणजे एवढ्यावर थांबायचं नाही. अजून जेवढं मोठं होता येईल त्याचं वाजवून ऐकल्याच्या नंतर मला काजळे महाराजांच्या हाताची आठवण आहे. राम महाराज काजळे, त्यांचं वाजवणं एवढं, जिथं जागा मिळेल तेवढ्यात थोडीशी आपल्याला जी झलक दाखवता येईल ती दाखवायची. एवढं गोड वाजवतोय तो. आणि महाराज अजून मोठा हो, खूप प्रॅक्टिस कर. आता समाजाच्या वाहवाला बोलून जाऊ नको, एवढीच विनंती आहे. अजून मोठा हो, खूप मोठा हो. अजून तुझ्याकडे वेळ आहे, तुझ्याकडे वेळ आहे. तुला अजून खूप मोठा कालावधी आहे. पण अजून महाराष्ट्रभर, महाराष्ट्र नाही तर भारतभर, नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा तुझ्या पखवाजाचा आवाज जावा, एवढीच देवाच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आणि वाणीला या ठिकाणी विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. झाला वार करी पाठ समजली खरी, देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी. श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.